ಪ್ರಿಯ ವೀಕ್ಷಕರೇ, ಜನಸ್ಪಂದನ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಉತ್ತರ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲೆ ಹಳಿಯಾಳದಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಿದ ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯಕಾರಿಣಿ ಸಭೆಯನ್ನು ಎಐಸಿಸಿ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಸ್ತುವಾರಿಗಳಾದ ಶ್ರೀ ರಣದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಸುರ್ಜೇವಾಲಾ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಆರ್.ವಿ. ದೇಶಪಾಂಡೆ ಅವರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಉದ್ಘಾಟನೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದರು. ಈ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ, ಗೃಹಜ್ಯೋತಿ ಹಾಗೂ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆಯ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ ವಿತರಣೆಗೆ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ನ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ಬೂತ್ನ ಮನೆ ಮನೆಗೂ ನೀಡಬೇಕು. ಈ ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ ಅನ್ನು ಜನರಿಗೆ ನೀಡಿ ಪಕ್ಷದ ಯೋಜನೆಯ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ನೀಡಿ ಕಾರ್ಡ್ ಪಡೆಯುವವರ ನೋಂದಣಿ ಹೆಸರು, ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ ಇನ್ನಿತರ ಸಲಹೆ ಸೂಚನೆಗಳನ್ನು ಪಡೆಯಲು ತಿಳಿಸಲಾಯಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಐಸಿಸಿ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾದ ಶ್ರೀ ಮಯೂರ್ ಜಯಕುಮಾರ್, ಕೆಪಿಸಿಸಿ ಕಾರ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಸಲೀಂ ಅಹಮದ್, ರಾಜ್ಯ ಯುವ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಮೊಹಮ್ಮದ್ ನಲ್ಪಾಡ್, ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಗಾಂವ್ಕರ್, ಕೆಪಿಸಿಸಿ ಸದಸ್ಯರು, ಮಾಜಿ ಶಾಸಕರು, ಜಿಲ್ಲೆಯ ಹಿರಿಯ ಮುಖಂಡರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. संतोष पाटिल की विधवा से मिलने नहीं गए, उनके बूढ़े बाप से मिलने नहीं गए. क्यों? इसलिए कि संतोष पाटिल बीजेपी का वो लीडर है, वो लीडर था जो एक छोटा सा कॉन्ट्रैक्टर भी था. जब उसने काम करके खुद की सरकार, बीजेपी की सरकार से मेहनत का पैसा मांगा तो बीजेपी की सरकार ने उससे 40% रिश्वत मांगी. बीजेपी के उस लीडर के पास, कार्यकर्ता के पास रिश्वत का पैसा नहीं था, पैसा नहीं मिला, घर नहीं चल रहा था, जिंदगी लुट रही थी. उडुपी गया, फांसी का फंदा लगा लिया, मर गया. मोदी जी ने गाड़ी के दरवाजे पर खड़े होकर टाटा तो बहुत की 5 दिन पहले. आज संतोष पाटिल की विधवा से मिलकर उसके आंसू भी पहुंचाते, 40% कमीशन की बात भी करके आते तो अच्छा रहता, हम सबको अच्छा लगता. डीके शिव कुमार जी, सिद्धारमैया जी, मैं, सतीश जारकिहोली जी, अंजलि निंबालकर जी, लक्ष्मी हेबालकर जी, हम सब गए संतोष पाटिल के घर उनकी मृत्यु के बाद. उनके परिवार ने जो मुझे कहा, मैं आज आपको बताता हूं. उन्होंने हमें कहा कि उन्हें बड़ा दुख है, जिंदगी की सबसे बड़ी पीड़ा ही ये है कि संतोष पाटिल बीजेपी का वर्कर था, उनके लिए बूथ लगाता था, उनके लिए एक एक घर में जाकर बीजेपी की वोट मांगता था. क्योंकि उन्होंने कहा कि जब संतोष पाटिल की काम की हुई मेहनत का पैसा देने की बात आई तो बीजेपी की सरकार ने उसकी जिंदगी को डस लिया. आप समझते हैं ना, सांप डस लेते हैं जंगल में, जैसे उसकी जिंदगी को डस लिया. हमने तो बड़ों से सुना था, आप जैसे बड़ों से सुना था कि डायन भी, हमने तो देखी नहीं, पर बोलते हैं कि डायन भी एक घर छोड़ देती है खाने से. बीजेपी एक ऐसी डायन बन गई है जो अपने वर्कर और लीडर को ही खा रही है. ये कर्नाटक को कहां छोड़ने वाले. 40% कमीशन की बात अगर मोदी जी जानना चाहते थे तो टुमकुर जाकर राजेंद्र कॉन्ट्रैक्टर के घर चले जाते. जो पैसा नहीं दे पाया रिश्वत का तो आत्महत्या करनी पड़ी. 40% कमीशन की बात अगर मोदी जी, नड्डा साहब, बसवराज बोम्मई जी आपको जाननी थी तो बेंगलोर में टीएन प्रसाद कॉन्ट्रैक्टर के घर चले जाते, जिसका 90 लाख रुपया पूरी जिंदगी की बाप की कमाई, बीवी की कमाई, खुद की कमाई, सब की सब बीजेपी के लोगों ने लूट ली. और जब कुछ नहीं बचा तो 43 साल के उस नौजवान ने पिस्तौल सर पर लगाई और मर गया, आत्महत्या कर ली. सिद्धारमैया जी, शिव कुमार जी, रामालिंगा रेड्डी जी, मैं. बोलो भारत माता के, कांग्रेस पक्ष के, कांग्रेस पक्ष के, बोलो भारत माता के, वंदे